नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे। मात्र आचारसंहिता म्हणजे नेमके काय याचे विश्लेषण प्रशासनाने करण्याची गरज आहे। कारण एरवी जनतेची कामे न करता अडवणूक करत वेळ काढूपणा करणाऱ्या शासकीय यंत्रणेतील कामचुकार लोकांना आचारसंहिता म्हणजे दरीला पावट्याचे निमित्त असेच म्हणण्याची वेळ आली आहे। कारण इतर वेळी जनतेची कामे न करता केवळ अडवणूक करण्यात धन्यता मानणाऱ्यांना आचारसंहिता म्हणजे काम न करण्यासाठी आयती संधी चालून आल्याचे दिसत आहे। सध्या आपल्या सांगली जिल्ह्यात जी परिस्थिती बघायला मिळते ती पाहता अनेक गावांमध्ये अपवाद वगळता अनेक शासकीय कर्मचारी उपस्थितच नसतात। उदाहरणच द्यायचे झाले तर अनेक खेड्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी व शासनाच्या इतर विभागाचे कर्मचारी महिन्यात 2 महिन्यातून एखादा दिवस दिसत असतात। इतर वेळी ते कुठे असतात देव जाणे। मात्र अशा शासनाचा फुकट पगार घेणाऱ्या लोकांना आचारसंहिता म्हणजे एक पर्वणीच ठरली आहे। अर्थात आचारसंहितेमुळे काही जणांना खऱ्या अर्थाने या काळातच काम करावे लागत असेल, कारण इतर वेळी ते अशीच थातूरमातूर करणे सांगत असतात। याबाबत अधिक स्पष्ट बोलायचे झाले तर बरेच काही सांगता येईल। मात्र इतरांची नावे न घेता ठराविक लोकांची नावे घेतली तर तो त्यांच्यावर अन्यायही ठरेल। आचारसंहितेमुळे शेतकरी सन्मान योजनेचे काम थांबवण्यात आले आहे। आता या योजनेच्या अंमलबजावणीत खरोखरच आचारसंहितेचा अडथळा आहे का हे एकदा स्पष्ट करण्याची गरज आहे। अशा अनेक योजना, शासकीय कामे आहेत जी मंजूर झालेली असताना त्यांची अंमलबजावणी करण्यात काही अडचण आचारसंहितेमुळे येत नसल्याचे सांगण्यात येते। मात्र नेमकी आचारसंहिता लागू झाल्यानंतरच ही कामे का होत नाही हे एक न उलगडणारे कोडे आहे। शासनामार्फत होणाऱ्या अनेक कामाला आचारसंहितेची कोणतीही अडचण नसल्याचे सांगण्यात येते। मात्र नेमके निवडणुकीच्या काळातच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शासकीय यंत्रणेतील अनेक कर्मचारी हे आचारसंहितेचे सबब पुढे करीत असतात। त्यामुळे याबाबत एकदा ते काय स्पष्टीकरण होण्याची गरज आहे। सरकार जनतेसाठी अनेक उपाय राबवत असतात, या अंमलबजावणीत वेळ काढूपणा होत असतो। पण आता तरी आचारसंहिता आहे, अशा परिस्थितीत लोकांचे प्रश्न कसे मार्गी लागणार हा एक चिंतेचा विषय आहे। तेव्हा आचारसंहिता म्हणजे नेमके काय याचे फलक स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय कार्यालयामध्ये विवेचन करून लावण्याची गरज निर्माण झाली आहे।